तिकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत लोकसभेतले त्यांच्यावर अत्यंत गंभीर अशा प्रकारचा आरोप केला आहे आणि या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। आपल्यावर हल्ला करण्यासाठी एका गुंडाला श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिली अशा प्रकारचा थेट आरोप त्यांनी केला। आता या सगळ्याबद्दल ते आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांपासून राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना एक पत्रही लिहिलंय। संजय राऊतांचे गंभीर आरोप, गुंडाला सुपारी दिल्याचा दावा, श्रीकांत शिंदेंवर राऊतांचा निशाणा। खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले। श्रीकांत शिंदे यांनी जामिनावर सुटलेल्या गुंडाला आपली सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। माझ्यावर लवकरच हल्ला करण्याचा प्रयत्न आहे। खासदार श्रीकांत शिंदे ठाण्यातील एक जामिनावर सुटलेले राजा ठाकूर म्हणून कोणतरी गुंडा आहे, त्याची टोळी आहे, त्यांनाही सुपारी दिलेली आहे। संजय राऊतांनी राज्य सरकार सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्र पाठवलं आहे। आपल्यावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही राऊतांनी त्या पत्रामध्ये केलाय। राऊतांच्या या आरोपांचं राजा ठाकूरनं खंडन केलंय। म्हणजे म्हटलं जातंय की त्यांनी म्हणलं की तुम्हाला स्वीकारलं। काय लहान माणूस आहे का? त्याला हे बोलणं तरी शोभतोय का? तुमच्या श्रीकांत शिंदेची भेट झाली होती का? आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत। हे जे म्हटलं जातंय काय ते सगळ्यांवरती आरोपच तर करतायत शिवसेनेचे नाव गेल्यापासून किंवा त्यांची लोक त्यांना सोडून गेली तेव्हापासून। त्यांचे कामच आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, बाकी काय नाही करत। राऊतांच्या या आरोपाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे। राऊतांनी राजकीय निराशेपोटी हे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय। हे पत्र सुरक्षा मागण्याकरता आहे की सनसनाटी निर्माण करण्याकरता आहे, हा माझा प्रश्न आहे। आणि कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे त्याहीपेक्षा चूक आहे। त्यामुळे ही गोष्ट खरी आहे, ते संजय राऊत असो की कोणी असो, त्यांना जी काही आवश्यक असेल सुरक्षा तर ती आवश्यक सुरक्षा पुरवली जाईल। या संदर्भात कधीही महाराष्ट्रात आपण राजकारण करत नाही। अलीकडच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आता संजय राऊतांच्या आरोपामुळे राज्यातील राजकारण मात्र ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।